शहाद्यात गॅस वितरणात काळा बाजार आणि अतिरिक्त वसुलीचा आरोप. शिवसेनेची चौकशीची मागणी. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात घरगुती गॅस सिलेंडर वितरणातील अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने शहरातील गॅस एजन्सी कार्यालयाची पाहणी केली. यावेळी अनेक गंभीर तक्रारी समोर आल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ग्राहकांना गॅस सिलेंडर वितरणाचा मोबाईल संदेश मिळतो, मात्र प्रत्यक्षात सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. प्रशासनाकडून पुरेसा साठा असल्याचे सांगितले जात असताना वितरणात अडचणी काय येत आहेत यावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. काही ठिकाणी सिलेंडर देताना ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे घेतले जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे काळा बाजार किंवा भ्रष्टाचाराची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे. आज शिवसेना शहादा पक्षाकडून रेखा व सोना गॅस एजन्सी ऑफिसला या ठिकाणी नागरिकांची या सिलेंडरबद्दल जी वाताहत होत आहे त्या संदर्भात या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी आलेलो होतो. रेखा इंडियन गॅस एजन्सीकडं त्या ठिकाणी आम्ही तक्रार केली की आपण जो लोड असतो, जी मागणी असते ती मागणी कमी असते आणि लोकांना या ठिकाणी उन्हामध्ये रांगा लावण्यासाठी या ठिकाणी तुम्ही लोकांची गैरसोय करण्यात आलेली आहे. त्यांनी म्हटलं की सिस्टीममध्येच आम्हाला प्रॉब्लेम येत आहे, त्यामुळे ही अडचण आली. अन्यथा शासनाने या ठिकाणी नागरिकांना आव्हान केलेलं आहे की गॅस सिलेंडरचा तुटवडा कुठेही होणार नाही, पुरवठा मुबलक आहे. परंतु लोकांनी पॅनिक न होता ऑनलाईन पद्धतीने आपापली बुकिंग सुरू ठेवावी आणि ज्या लोकांचे बुकिंग झाल्यानंतर त्यांना डिलिव्हरीचा मेसेज येत असेल त्यांनी तात्काळ त्यांच्याशी संपर्क साधावा आणि त्यांना जर त्या पिरियडला त्या वेळी जर डिलिव्हरी होत नसेल तर शिवसेना कार्यालय या ठिकाणी त्यांनी संपर्क साधायचा आहे. सुरेश सुतार, संवाद मराठी लाईव्ह, नंदुरबार. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.